नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहतात लाईव्ह ट्रेन न्यूज. या ठिकाणी काँग्रेसकडून एक आज अनोखं आंदोलन करण्यात आलं. यामध्ये घोषणाबाजी नव्हती, तर केवळ रामाचा जयघोष होता. एक भजन होतं. त्याचं कारण असं आहे, अयोध्या येथे झालेल्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन उभारण्यात आलं होतं. आपल्यासोबत धनंजय चौधरी आहेत, पूर्वचे जिल्हाध्यक्ष. दादा, काय सांगाल नेमकं? आणि आंदोलन आज कुठली घोषणाबाजी नव्हती, जे होतं गांधीगिरी रूपाने आपण भजन गात हे आंदोलन शांततेत केलंय. नेमकं काय आपले उद्देश? याच्यामध्ये आम्ही एक सत्याग्रह असा सरकारला करून राहिलो. सत्याग्रह म्हणजे सत्य जे आहे त्याचा आग्रह आम्ही सरकारकडे लावून धरलेला आहे की जो प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या इकडे झालेला घोटाळा आहे, जी चोरी आहे, जी त्या दानपेटीमधला झालेला जो गैरव्यवहार आहे, तो गैरव्यवहार जेव्हापासून उघडकीस आला तेव्हापासून असंख्य राम भक्तांचं, संपूर्ण भारतवासियांचं जे आहे एका प्रकारे आस्था, श्रद्धा त्यांची हालून गेलेली आहे. त्यांना सरकारी यंत्रणांवरती विश्वास राहिलेला नाही आणि त्यांना आता कुठेतरी सरकारकडनं एक पारदर्शकता जी आहे त्याची अपेक्षा सरकारकडनं आहे. आम्ही प्रामुख्याने अशी मागणी या सत्याग्रहामध्ये करून राहिलो आहे की या गैरव्यवहारात जी काही व्यक्ती उपस्थित होती त्यांच्यावरती तर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण या सर्व व्यक्तींच्या मध्ये नेमका छुपा हात जो आहे तो कोणाचा होता असा प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा भारतीय जनता पार्टी नाव हे आपल्या सर्वांच्या समोर येतं. या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी तिकडे एक विशिष्ट ट्रस्ट स्थापन केली आणि त्या विशिष्ट ट्रस्टला या संपूर्ण मंदिराच्या ऑपरेशनचा कारभार जो आहे तो त्यांनी त्या ट्रस्टला सुपूर्द केला आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून हा घोटाळा झाला, ही चोरी झालेली आपल्याला दिसून राहिलेली आहे. या ट्रस्टचे संबंधित लोकांवरती आरोप होता, त्यांनी राजीनामा दिल्याची पण बातमी आता उघड होऊन राहिलेली आहे. तर या सगळ्या मागण्या आमच्या त्यांच्याकडे की सर्वप्रथम आरोपींना अटक झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणामध्ये हात कोणाकोणाचा होता ते सर्व व्यक्तींचं जे नाव जे आहे ते जनतेसमोर कळलं पाहिजे आणि मंदिरांमध्ये दान करत असताना जेव्हा संपूर्ण भक्तांची जी श्रद्धा असते ती जेव्हा पणाला लागते तेव्हा ती यंत्रणा कुठेतरी पारदर्शक असावी, त्यांचं उत्तरदायित्व जनतेकडे असावं अशी आमची मागणी असणार आहे. ही यंत्रणा कोसळली, ही यंत्रणा कोसळण्याच्या मागे काय कारणं होती, याच्यासाठी सुधारणा कशा प्रकारे करणार आहे, या सगळ्या गोष्टींची उत्तरं जनतेकडे देण्यात यावी, यासाठी आमची मागणी इकडे असणार आहे. ज्यांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये चोरी केली त्या चोरीमध्ये असलेल्या सर्व लोकांना अटक झाली पाहिजे. कारण हा फार मोठा घोटाळा आहे, ही फार मोठी चोरी आहे. जवळजवळ 1400 कोटी आता समोर येत आहेत. यापेक्षाही जास्त ही मोठी चोरी या भाजप, RSS आणि विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी केलेली आहे. या गोरगरीब जनतेने, या देशातील सर्वसामान्य लोकांनी या मंदिरामध्ये आस्थेने दान केलं, त्या दानात त्यांनी चोरी केलेली आहे आणि अशा प्रकारे यांनी श्रीराम मंदिराच्या माध्यमातून जनतेलाही फसवण्याचं काम आणि श्रीरामांनाही फसवण्याचं काम या सरकारने केलं, या मंदिराच्या ट्रस्टने केलेलं आहे. त्यांना सर्वांना आमची सगळ्यांची या सत्याग्रहामार्फत मागणी आहे की त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. काय सांगाल, आता आंदोलन उभारलंय, काय पाऊल असेल? आमची प्रमुख मागणी ही आहे की आज सत्याग्रहाच्या मार्गाने आम्ही तुमच्याशी प्रश्न विचारतो आहे की तुम्ही बेगुन्हा पॉलिटिकल लोकांचा ED CID इन्क्वायरी करतात, मग हे लूटमार करणारे, करोडो रुपयाचा गफला करणारे लोकांची CID इन्क्वायरी केव्हा करणार आहे? तुम्ही हे इन्क्वायरी नाही केलं तर भविष्यात आम्ही मोठे आंदोलन उभारू आणि याच्यासाठी रोडावर उतरू. तर हे होते पूर्वचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी असतील, अविनाश भालेराव असतील, जमीलभाई शेख असतील, ज्यांनी सांगितलं की आत्ता आम्ही हे शांततेच्या मार्गाने जे आहे ते सत्याग्रह केलेला आहे. मात्र यावर दोषींवर कारवाई अजून तीव्र नाही झाली तर भविष्यामध्ये काँग्रेस पक्ष जे आहे ते तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारल्याशिवाय राहणार नाही. प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, जळगाव.